थोडंसं निराशा निश्चित असण्या चेहऱ्यावरती, पण जास्त वेळ मात्र निराशा ही टिकून देणार नाही. अशा किती स्पर्धा जिंकलेल्या आहेत श्रीकृष्ण दिवाने, हरकत नाहीये. सामन्याकडे जाणार मेगा फायनल कोंबडा चषक 2021. दिवंगत स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील वाशीगाव यांचा संघ टॉस जिंकल्यानंतर लेट्स स्टार्ट टू प्ले असा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवताना अंपायर मास्टर माइंड किशोर मडवी. तर गॅरो क्रिकेटचं मोठं नाव, रबर का क्रिकेट असो टेनिस क्रिकेट दोन्ही क्रिकेट सारखंच खेळणारा ऑलराऊंडर गॅरो योगेश भगत. राईट आर्म राऊंड द गेट. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफस्टंप पिचिंग झाला ऑफस्टंपच्या बाहेर. दिशाहीन अर्थात त्याचं वाईड बॉलने सुरुवात करताना आणि खातं खोललं जातंय वाईड बॉलच्या धावसंख्येनं अरेज घोटोलीचं. तुषार मोहंती आणि यावेळेला रोहित म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक तुषार मोहंती पेसिंग टू द गॅरो. राईट आर्म राऊंड द विकेट. फुलंत चेंडू हप्पालिंगात उडवून दिला हातामध्ये सरळ झेलचित. लॉंग ऑफला टिपला गेला. पहिल्या विकेटचं पतन. कॉट स्वप्नील. बॉल बाय गॅरो. डिसमिसल तुषार मोहंती विथआउट स्कोर. बॅक इन द पवेलियन. तुझा डोंगर आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगाला सजवला. प्रबळ शक्ती इच्छाशक्ती असले तर कोणताही माणूस काही करू शकतो हे आवाजानं दाखवून दिलं. ब्लाइंडेड सिंगर रोमांच उभा करून देतात असे व्यक्तिमत्व. दॅट इज नाईस सॉन्ग. बॅक टू द ग्राउंड. पहिला यश मिळतोय गॅरोला. झेल टिपलाय स्वप्नीलने. फुलटॉप बॅटवर एक्स्ट्रा खबाच्या दिशेने दणदण का जातो चेंडू सरळ हातामध्ये. बरंच शिंदेच्या चांगल्या क्षेत्राच्या पाहायमध्ये स्किटिंग होताना पाहायला मिळते. ओळचाला झालेलं आहे सातत्याने मध्ये मध्ये जे सरी कोसळल्या त्यामुळे ते जे आउटफील्ड आहे ते निसट झालेलं आहे. निसट आहेत बरेचसे क्षेत्रक्षण पण बॅलन्स ठेवता ठेवताना एक चांगली चुणूक दाखवतात क्षेत्रक्षण करताना. ही जी लज्जत आहे हे खरं क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेट रब्बर बॉल टुर्नामेंट कोंबडा चषक त्यामध्ये चाललेली अंतिम मॅच असंच अर्थातच मेगा फायनल. गॅरो गोलंदाज दीपा पाटील वाशेगाव कडून राईट अप राऊंड द विकेट. टप्पा पडला जो बॅट अगोदर चालले त्यामुळे मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू सरळ हातामध्ये गेला विकेट किपरच्या. 9 रन. काय षटक आहे. पहिला वाईटने सुरुवात केली. दुसऱ्या चेंडूवर टिपला गेला मोठा फलंदाज अर्थातच तुषार मोहंती विथआउट स्कोर. त्याच्यामध्ये आकर्षक कमबॅक करून देताना चला जास्त वेळ घेऊ नका. मी विनंती करेन दोन्ही संघांना डोंट बी सस्पेंड टाइम ऑन द ग्राउंड कारण काळोख पडत चाललेला आहे. एक चांगल्या प्रकाशामध्ये लढत पाहायला मिळेल प्रेक्षकांना. त्या लाडके प्रेक्षक आम्ही हार्दिक स्वागत करतोय. हप्पलोने स्ट्रेट ऑफ द ग्राउंड. नो चान्स. धन धन करीत माझा चेंडू आरपार सीमा पार. 4 रन. चार चेंडू झालेले आहेत. 2 बॉल 2 गो. चौकार येतोय. धावसंख्येला मात्र काहीसा आकार देताना हा चौकार समाधान मिळून देतोय. बॅट मधून आला यावेळेला सुपरस्ट्रोक वेदांच्या गोष्ट वेदांत अपॉले होते त्यावेळी ताम मारला. बीट करून गेला लॉंग ऑन लॉकमला. स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन. लास्ट 2 बॉल 2 गो. 2 चेंडू आहे. पहिला चेंडू गॅरो वाईड होता. विकेट 1 2 डॉट आहे नंतर 4 अशा 4 चेंडू समाप्त झाला फायनल मध्ये. गॅरो पहिले षटक हाताळताना पुन्हा हो 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 अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तोपर्यंत फील्ड करेल क्षेत्रक्षण. तोपर्यंत 2 धाबा आणखी मिळतात. एकच धाव मिळते. स्ट्राईक ठेवलाय. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू मध्ये 20 धावा जरी आल्या सामन्यामध्ये या अंतिम मेगा फायनलचा एक आकर्षित करून जाईल हा मेगा फायनलचा सामना. 5 चेंडू आणि धावा लागल्या धापळकावरती 7. लास्ट बॉल टू गो. मेगा फायनल. दिवंगत स्वर्गीय दिबा पाटील वाशेगावचा संघ अंतिम फेरीमध्ये क्षेत्ररक्षण करताना नाणेफेक घालल्यानंतर राईट अप राऊंड द विकेट. हो 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 नटराज मुद्रा. व्हॉट अ स्ट्रोक यार. गोइंग इज मॅक्सिमम गन.
6 रन. काय बॅटिंग आहे यार. लेग ब्रेक केला होता, लेग ब्रेक ओळख पटवली आणि त्याला हुक केलं होतं डीप स्क्वेअर लेगच्या वरून, म्हणून तर एक सिंगल घेतली. सिंगल घेतला, नतीजा 6 रन. पहिल्या षटकाची समाप्ती 13 बाद. One wicket. Wicket is back in pavilion without score. Duck. तुषार मोहंती, आर.एस. कोटली वर्चेस दिबा पाटील वाशीगाव यांच्यामध्ये चालला मेगा फायनल कुंभरा चषक 2021. कोण घेऊन जाईल कुंभरा चषक आणि कोणावर मानावले दुसऱ्या क्रमांक. तिसरा क्रमांक निश्चितच गेला श्री कृष्ण दिवा 24 संघ स्पर्धेमध्ये. त्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये अंतिम फेरीमध्ये खेळताना 2 उत्कृष्ट संघ आर.एस. कोटली अगेन्स्ट दिबा पाटील वाशीगाव. भरत शिंदे राईट आर्म मोर द विकेट. लपली बॉलिंग, बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. एक सिंगल घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करणार नाही एवढा मात्र निश्चित, कारण डगआउट मधून आऊट गेला होता निखिलचा. सिंगल बस. त्याच्यानंतर 5 चेंडू रोहित कडे आहेत. शेवटचा चेंडू घेतला, फेस केला, उडवून दिला गॅरोला स्क्वेअर लेग कडे. जे झाड आहे त्या झाडाच्या बरोबर फांदीला मधोमध टच करून 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा लागल्या, धापळ करते आतापर्यंत 14 बाद. ओहो, टाक आवाज आलाय. जाईल कुठे? जाईल बरोबर आपल्या सहकार्यांच्या भेटीला. आपल्या फॅन्सला न देता हे त्यांच्या टीममेटला भेट दिली षटकाराने. व्हॉट अ प्लेड यार. रोहित म्हात्रे सलग 2 षटकार. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर फेकून दिलं गॅरोला स्क्वेअर लेगला. इथे मात्र एक अतिशय तिखट मारा आणि ज्या गोलंदाजामध्ये जादू आहे. 6च्या 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारे टाकण्याच्या ते बरंच संधीला उडून दिलं लॉंगअपच्या डोक्यावरून. 6 रन. राईट आर्म. इथे फटका चांगला. हो हो हो, काय डेडिकेशन यार, कमालीचं डेडिकेशन. पण निकामी ठरवलं या जोरदार फटक्याने रोहितच्या. लवली ट्रायर, सुपर ट्रायर. तारीफ करतो आम्ही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये जसे झेपावतात बरोबर बाउंड्री लाईनचे नारायण म्हात्रे विघ्नेश, त्या प्रकारचे झेप होती यार. लवली ड्राईव्ह यार. फटक्या पक्षी मी कौतुक करतो या ड्राईव्हचं. 4 धावा. धावसंख्येला आकार देताना रोहितचं धावसंख्या 24 वर. अब आएगा मजा. 2 ओव्हरच्या मॅच, 3 चेंडू अजून शिल्लक. राईट आर्म ओर द विकेट. बॅकफुटवर जाताना हुक करण्याचा प्रयत्न, पायाला लागल्यानंतर अशी घोषणा केली लेग बायची. 1 धाव मात्र मिळेल आर.एस. कोटली. अंतिम फेरीमध्ये खेळताना पहिल्या डावमध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर that is a good decision taken after the won the toss. R.S. Gotole team he decide that first. 25 धावा धावपक्या, 2 चेंडू शिल्लक. भरत शिंदे, दिबा पाटील वाशीगाव कडून अखेरच्या षटकाचा 5वा चेंडू फुलटा बॅटवर स्लॅश होऊन जाते. सटकल्या बॅटवरून गेला सरळ घोषित क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या ठिकाणी सिंगल मिळते. या चेंडूवर या फटका रोहितला 26 धावा. अखेरचा चेंडू मेगा फायनलचा इनिंग पहिला मधलं 26 धावा धापळकावर. काय येईल षटकार, रोखून धरेल का? 2, 3, 1 षटकार, चौकार, काय होईल शेवटच्या चेंडूवर इनिंग मधल्या? हो हो, कमेंटेटर यू वेट 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 वेट, दॅट इज आउट ऑफ द बार. व्हॉट अ स्ट्रोक यार. सामन्यामध्ये जान आणली रोहितने. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. परिवर्तन करताना स्वतःमध्ये काय बदल घडून आलाय, त्याचा नतीजा आर.एस. कोटलीला पोहोचवलं मेगा फायनल. 2 षटकानंतर 6 चेंडू मध्ये 24 धावा, 32 धावा टीमच्या, 33 धावा टू विन. 2 ओव्हर मध्ये 33 धावा कसं फेस करील मेगा फायनल मध्ये, कारण स्वतः मुलगा विहान विघ्नेश मडवी आपल्या पिताश्रीचा गोड आवाज ऐकण्यासाठी येणार आहे मेगा फायनल मध्ये. विहानला आम्ही नाराज करणार नाही. आइए विहान, आगे का खुदे का कल सुनाने के लिए योर फादर विघ्नेश.
प्रकल्प आले शिडको आली जमीन आमची केली कवडी मोल भाव देऊ थँक यू व्हेरी मच व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर सँडी सर. तर आज या स्पर्धेचा अंतिम आणि ग्रँड फिनालीचा सामना आपल्या समोर रंगतोय. स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील 11 वाशी गाव बनाम यजमान टीम RSA गोठिवली म्हणजे राजीव स्पोर्ट्स अकॅडमी गोठिवली टीम. या मॅच मध्ये टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण फलंदाजी स्वीकारली RSA गोठिवली टीमने आणि बॅटिंग करत असताना 2 षटकात काय 6 बॉल मध्ये 24 धावांची विस्फोटक फलंदाजी केली आहे रोहित हनुमंत म्हात्रे या खेळाडूने आणि टीमला पोहोचून दिलं 32 आकड्यावर. 33 धावांचं आव्हान आहे म्हणजेच प्रत्येक षटकामागे 16.5च्या सरासरीने हे धावसंख्या उभारायची आहे. पाहूया ग्रँड फिनाले मध्ये या कोमरा चषक 2021 मध्ये कोण होणार आहे चॅम्पियन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रोहन आणि सचिन रजत हे 2 खेळाडू आहेत. या 2 खेळाडूंनी देखील इम्प्रेस केलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी येतोय. हर्षन या मॅच मध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय याकडे देखील लक्ष असेल. पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. 33 धावांचे टार्गेट आहे. हर्षन स्ट्राइक एंडवर आहे. रोहन पहिला बॉल या दुसऱ्या इनिंगचा पहिलाच बॉल आउटसाइड लेग स्टंप. पंचांचा इशारा येतोय किशोर मडवी यांचा. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्येचा खातं उघडलंय. शुभारंभ होतोय. जय गणेश होतोय तो म्हणजेच 1 या अवांतर धावसंख्येने आपण पाहू शकाल. पहिली धाव व्हाईटच्या स्वरूपात टीमच्या धावसंख्येमध्ये. इथे बॅटची इनर एज लागली होती मात्र मोल तो झेल गॅदर करू शकला नाहीये. मात्र डॉट बॉलची सांगता होते. प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र समीकरण बदलेल. प्रत्येक डॉट बॉल मागे प्रेशर मध्ये आणेल लोकनेते दिबा पाटील 11 टीम वाशी गाव या टीमला. हर्षन गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस गती परिवर्तन केलं गेलंय. चांगला चेंडू सटीक लाईन एंड लेंथ बॅक टू बॅक 2 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल पाहायला मिळत आहेत. आता मात्र समीकरण असेल 10 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 32 धावा. काय मॅच. अनेक मातब्बर संघांना पराभूत केलंय RSA गोठुली टीमने. त्याचबरोबर कालच्या दिवसात खूप संघर्ष केलाय वाशीगाव टीमने. आता मात्र लाईन मिस केली. ऑप्शनच्या बाहेर चेंडू पिच केला जातोय. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अव्वंतर धावसंख्येने वाढ. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 2 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ इथे संपलाय. 2 धावा धावफलकावर लागलेत. ही संपूर्ण स्पर्धा चांगल्या पद्धतीने साकारली गेली. यावेळेस हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. स्ट्रोक चांगला मिड विकेटच्या डोक्यावरून रोहनच्या बॅट मधून येतोय. खणखणीत क्रॅकिंग षटकार. षटकाराने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 8 या आकड्यावर. 8 धावा पहिल्या 3 बॉल मध्ये. आतापर्यंत 33 धावांचे टार्गेट आहे. जसजसा वेळ जातो तस तसा मात्र मैदानात येथे मात्र अंधार पसरत असताना यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. अफलातून स्ट्रोक. सुरेख फटका रोहनच्या बॅट मधून येतोय. लाजवाब स्ट्रोक. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 मॅक्सिमम 2 षटकार. दोन षटकारासह टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 8 बॉल 14 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचते.
8 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 19 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना यावेळेस स्ट्रोक फसला. अक्षय म्हात्रे विकी चूक करतोय. धावचीची संधी होती, या संधीचं सोनं करता आलं असतं, मात्र सिंगल मिळते. सिंगल वर समाधान मानावं लागेल. चांगली सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटकांचा शेवट अवलंबून असतो. या अंतिम सामन्याचा शेवट देखील या सुरुवातीवर अवलंबून आहे. आणि यावेळी स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील वाशीगाव टीमची सुरुवात अफलातून झाली आहे. रोहन चांगला रिदम मध्ये बॅटिंग करतोय. अखेरचा चेंडू या षटकातील. बॅटची टॉपेज लागली होती. कॉट बुहानची संधी होती. अमोल पुन्हा एकदा चूक करतोय. षटक क्रमांक संपलं गेले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 16 धावा धाव फलकावर लागलेत. आता मात्र 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 17 धावा. पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. भूमिपुत्र बघा पेटून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई. सहन करणार नाही छल, सहन करणार नाही छल. दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतळ. दिवासाहेबांच्या संपूर्ण 2 दिवसात अनेक वेळा हे गीत ऐकलं आणि प्रत्येक वेळा हे गीत ऐकताना अंगाला अक्षरशः शहार आणतोय. कारण की स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिळावं यासाठी अग्री कोळी समाजाचा एक उठाव, एक लढा, हक्काची लढाई. गोलंदाजी मार्कवर रोहित येतोय. पहिलाच बॉल. हाफ ट्रॅकर पुल केला जातोय. स्ट्रोक चांगला आहे. टायमिंग देखील तितकंच चांगलं. रोहनच्या बॅट मधून या मॅचचा तिसरा षटकार. चेंडू सीमारेषा पार. 6 धावा. स्वराज्यासाठी लढले माऊले, परवान केली जीवाची. हिंदू स्वराज्य निर्माण केली ही कहाणी त्या 5 चेंडू 11 धावा. ज्या रोहितने होणार नाही राजा शिवाजी. थँक्यू डीजे. ज्या रोहितने पहिल्या मॅच मध्ये 12 डिफेंड केल्या, दुसऱ्या मॅच मध्ये 11 डिफेंड केल्या, यावेळेस 17 धावांचं येथे मात्र आव्हान आहे. 5 बॉल 11 धावांची आवश्यकता. यावेळेस खूप चांगला चेंडू. बॅटची एज लागून चेंडू जातोय थर्ड मॅन रिझर्व मध्ये. सिंगल व समाधान मानावं लागेल. आता मात्र 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावा. 10 धावा 4 चेंडू. समोर कडवा आव्हान आहे जे या संपूर्ण स्पर्धेमध्ये विस्फोटक फलंदाजी करणारा रोहन या मॅच मध्ये अफलातून बॅटिंग करतोय. टीम साठी 20 धावांचं योगदान देतोय. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक रोहनच्या बॅट मधून मिळतोय. आता मात्र मॅचचा निकाल बदललाय. आता पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. काय बॅटिंग, काय स्ट्रोक आणि काय शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळते. कितीही संकट आली या टीमच्या माध्यमातून तरी देखील रोहन लढला. म्हणूनच म्हटलं जातं संकटे किती येऊ दे मी इथे ठाम आहे. हार जीत नंतर लढणे माझे काम आहे. या मॅच साठी लढत असताना, झटत असताना, झुंजत असताना रोहनची अफलातून इनिंग पाहायला मिळते. 3 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल कुंभरा 11 चषक 2021. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू आहे. पंचांचा इशारा काय येतोय? वाईट बॉल. आता मात्र समीकरण असेल वाईट +1. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी इथे स्विंग इन मिस. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांच. पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट येतोय. कारण की 2च्या धावा दोन्ही धावा काढाव्या लागतील. म्हणून कंपल्सरी चेस आहे. म्हणूनच म्हटलं जातं इथे प्रत्येकाला संघर्ष करतोय.
प्रत्येक माणूस मात्र प्रत्येक खेळाडू या चॅम्पियनशिप साठी लढलाय. आता मात्र 2 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा चांगली लाईन. व्हॉट अ मॅच. रोहित म्हात्रे मॅन विथ गोल्डन आर्म. जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमची हरण्याची वाट बघतात. तर पाहूया या मॅच मध्ये 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस, कंपल्सरी धावा या काढाव्या लागतील. थँक यू डीजे. 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. काय सामना, ग्रँड फिनालेचा सामना सँडी कसा असावा. तर 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. रोहित म्हात्रेने आतापर्यंत 2 मॅच आपल्या टीमला आपल्या गोलंदाजाने जिंकून दिले. यावेळेस सचिन रजत जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये यशस्वी फलंदाज आहे. मित्रांनो, अखेरचा बॉल आहे या स्पर्धेतला. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 1 बॉल आणि 2 धावांची आवश्यकता आहे. लाजवाब सुरेख सामना. कोमरा 11 चषक 2021 चा थरार. प्रेक्षकांना 1 बॉल साठी विनंती आहे, कृपया आपण मागे सरा. पाहूया 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र सिंगल मिळते. चेंडू हवेत आहे. झेल पकडला. ओ माय गॉड. पंखावरती ठेव विश्वास. घे भरारी झोकात. कळू दे त्या आकाशाला खरी तुझी अवकात. लाजवाब. RSA गोठवली चॅम्पियन. कोमरा 11 चषक 2018 या चमचमाच्या ट्रॉफीचा मानकरी. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स. लाजवाब माइंड ब्लोइंग परफॉर्मन्स बाय RSA. राजीव स्पोर्ट्स अकॅडमी ठरतोय कोमरा 11 चषक 2021 चा चॅम्पियन. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज, वेल प्लेड. थँक यू व्हेरी मच. सर्वांचा मनपूर्वक आभार. या संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी या स्पर्धेत जे 24 टीमने